अमरावतीचा संयुक्त किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शनं करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांच्या 9 मागण्या मांडण्यात आल्या। संयुक्त किसान मोर्चा जिल्हा शाखा अमरावती यांच्या वतीनं मंगळवारी 20 जानेवारी रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली। शेतकऱ्यांच्या एकूण 9 प्रमुख मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं 3 काळे कृषी कायदे मागे घेतल्यानंतर किमान आधारभूत किंमत कायदेशीर करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही। उलटपक्षी सध्या शेतकरी विरोधी कायदे राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। प्रसिद्धी पत्राद्वारे शेती क्षेत्रातील विद्यमान परिस्थितीवर प्रकाश टाकताना अल्पभूधारक, मध्यम व मोठे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले असून त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचं आंदोलकांनी नमूद केलं। राज्यकर्त्यांनी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आयोगाच्या आधारभावाचा मूळ सूत्राला विरोध केल्याचा आरोप करत संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलकांनी केंद्र सरकार व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले। आयोग जो आहे 62% आणि किमान त्याचे जे दर आहे, किमान भाव आहे, हे विधेयक सुद्धा आणि स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहे त्या सुद्धा शासनाने विनाविलंब लागू करा। आणि म्हणून अमरावतीकरांना, आपण सुजाण नागरिक आहात, आपण सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहात आणि म्हणून अमरावतीकरांनी सुद्धा या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या। आणि मी एक नम्र आवाहन करतोय, आपण सुद्धा या शेतकऱ्यांच्या या लढ्यामध्ये, या संघर्षामध्ये सामील व्हा, जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल, म्हणजे तुम्हाला सुद्धा न्याय मिळेल।